दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरद्दिक् प्रदेशं विदिन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशमालंदि वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा चराचरी मी कळाकुसरी काहीच देणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुम सदा सध्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुम्हाला सेवक झालो चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते ओम जयंती महाकाली भद्रकाली कपालिनी शांता क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी मंदिर सास या गावामध्ये असणारी अत्यंत पुरातन अशी काशियाई देवी आणि या देवीचा हा शारदीय नवरात्रोत्सव खरं तर महाराष्ट्रामध्ये 2 नवरात्रोत्सव करण्याची प्रथा परंपरा आहे एक शाकंभरी नवरात्रोत्सव आणि एक शारदीय नवरात्रोत्सव या मूळ माया आदिशक्तीनं ज्या वेळेला हे जगत निर्माण केलं त्यावेळेला लोकांना अन्नधान्य ज्या 9 दिवसामध्ये तिनं प्रदान केलं त्याला शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणतात आणि देवी दैत्यांशी युद्ध करत असताना हे जग माझ्या लेकरांनी चालवावं मग ते जग चालवण्याची बुद्धी
ज्या 9 दिवसामध्ये लोकांना दिली, कारण ती अष्टभुजा आणि 8 सेन्सेस तिचे कायम ऑन असतात. त्याच्यामुळे एकीकडे युद्ध करत असताना तिच्या लेकरांना ज्ञान प्रदान करण्याचा जो कालावधी तिनं निवडला तो म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. आणि म्हणून आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये अन्नधान्यापेक्षाही बुद्धिवंताला जास्त किंमत आहे. ज्याच्याकडं अन्न जास्त आहे, धन जास्त आहे, धान्य जास्त आहे, याच्यापेक्षा ज्याच्याकडं बुद्धीची क्षमता अधिक आहे त्या माणसाला मानण्याची प्रथा परंपरा आपल्या महाराष्ट्रात असल्या कारणानं, म्हणून ज्या कालावधीमध्ये देवीनं बुद्धी प्रदान केलेली आहे तो कालावधी आम्ही अधिक महत्त्वाचा मानतो. आणि म्हणून शारदीय नवरात्रोत्सव आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. विठ्ठल आणि अशा या शारदीय नवरात्रोत्सवाची आजची 8वी माळ आहे. 8वा दिवस आहे. अष्टमीचा उपास मोठा केला जातो. आज कन्यापूजन वगैरे अष्टमी, नवमी, दशमी या 3 दिवसामध्ये करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आणि या अष्टमीच्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली. काशीआई साहेबांच्या या सेवेसाठी मला निमंत्रण समस्त ग्रामस्थ चासकरांनी दिलं. याबद्दल मी प्रथमतः सर्व ग्रामस्थांचे ऋण व्यक्त करते. कारण काय कीर्तन किती वेळ चालेल मला माहिती नाही आहे, कारण माझं घड्याळ बंद पडलं आहे. नेमकं कीर्तनाला उभं राहिल्यानंतर मी चेक केलं तर ते माझं घड्याळ बंद आहे, स्विच ऑफ झालेलं आहे. त्याच्यामुळं मला आता टाईम कळणार नाही आहे. फक्त झालं की तुम्ही तोंड बारीक करा. वेळ संपला की मला कळेल की आता उरकायचं आहे. त्याच्यामुळं अगोदरच समस्त ग्रामस्थ चासकरांचं ऋण व्यक्त करते. आणि मला ना एक कौतुक वाटलं या गावाचं. मी पहिल्यांदा ते सांगते. प्रत्येक गावात गेल्यानंतर आमच्याकडे यादी असते, म्हणजे ताई ही नावं तुम्हाला घ्यायची आहेत बरं का, यांचं नाव घ्या, त्यांचं नाव घ्या. पण पहिल्यांदा महाराष्ट्रात असं गाव मला मिळालंय की इथल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं ताई कोणाचंच नाव घेऊ नका, कारण 20 वर्ष झाला मी तेच ऐकत आलेलो आहे. आमच्या गावातल्या लोकांची नावं आम्हाला माहिती आहेत. नावं घेण्याच्या ऐवजी 10 मिनिटं अधिक चिंतन झालं तर ते आम्हाला समाधान देणारं ठरेल. असं म्हणणारं पहिलं गाव चासगाव म्हणून तुमचं पहिल्यांदा ऋण व्यक्त करते. आजकाल परमार्थ करणारे सुद्धा याच्यासाठी करतात किंवा माझं नाव झालं पाहिजे म्हणून परमार्थ करायचं आहे. पण नामा वेगळं होण्यासाठी परमार्थ करायचा आहे हे ज्या गावाला कळलं ते गावचं असं आहे. आणि या चासगावातली ही आजच्या 8व्या दिवसाची सेवा आहे. आणि या 8व्या दिवसाची सेवा करत असताना अशा या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, खरं तर सांगण्याची गरज नाही. श्रोते तुम्ही इतके बहुश्रुत आहात की शेवट ऐकला की तुम्हाला कळतं अभंग कोणाचा आहे. पण त्यांचा नामोल्लेख आम्ही केल्यामुळे आमच्या वाणीचं पावित्र्य निर्माण व्हावं म्हणून सांगते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं, वारकरी मायबापांच्या कर्णकोहरात त्या अमृत लहरींसारखं बरसलं, ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या सकल संतांनी पंचम वेद अशी मान्यता दिलेली आहे, ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृतचंद्र, ऐश्वर्य समुद्र आणि परम सुभद्र असं म्हणलं जातं, ते वैराग्य रागरसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया यांचा 4 चरणाचा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठातला उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलाय. विठाला तुकोबरायांची गाथा ज्यानं वाचली त्याला वैष्णव पंथ कळला. तुकोबरायांची गाथा ज्यानं वाचली त्याला शाक्त पंथ कळला. तुकोबरायांची गाथा वाचणाऱ्याला शैव पंथही कळतो. तुकोबरायांची गाथा वाचणाऱ्याला सौर पंथही कळतो. आणि तुकोबरायांची गाथा वाचणाऱ्याला गाणपत्यांचा पंथ काय हेही कळतो. त्याच्यामुळे तुकोबराया जर जाणून घेतले तर मग कीर्तनाचे सप्ते सुद्धा करायची गरज पडणार नाही. पण तुम्हाला फुकट घरात असून वाचायचं नाही, मग ते म्हणतात ना पैसे देऊन आपल्याला ते विकत घ्यावंसं वाटतं, पण फुकट आहे घरामध्ये ते आपण वाचत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. तुकोबरायांची गाथा प्रत्येकानं वाचली पाहिजे. तुकोबरायांची गाथा मानवानं वाचावी नवल नाही, निसर्गानं सुद्धा तुकोबरायांची गाथा वाचली आणि तिचा अभ्यास केलेला आहे. तुकोबरायांच्या गाथा ज्या वेळेला देहूकरांनी पाण्यामध्ये बुडवल्या, तुकोबरायांनी अनुष्ठान चालू केलं. अजूनही तो दगड आहे गाथा मंदिराच्या बॅक साईडला, गाथा मंदिरात नाही, गाथा मंदिराच्या बॅक साईडला अत्यंत छोटंसं मंदिर आहे. मोठ्या मंदिरामुळे ते जुनं मंदिर झाकून गेलेलं आहे, पण तिथंच पाठीमागं छोटंसं मंदिर आहे ज्या दगडावरती पाषाणावरती तुकोबराय बसले. 12 दिवसांचं अनुष्ठान मांडलं आणि तुकोबरायांनी अट्टहास केला त्या इंद्रायणी माईकडं. मी लोकांसाठी निर्माण केलेली गाथा आहे. काही कुत्सितांनी, काही कुबुद्धी निर्माण झाल्यामुळं माझ्या गाथा त्या पाण्यात बुडवलेल्या आहेत. काही झालं तरी मला माझ्या गाथा माघारी पाहिजेत. 12 दिवस गाथा माघारी आल्या नाहीत. 13व्या दिवशी तुकोबरायांनी विचार केला, जर माझे विचारच लोकांना
पचण्याजोगते नाहीत किंवा लोकांसाठी उपयुक्त नाहीत असं इंद्रायणी माईला वाटत असेल तर हा देह सुद्धा लोकांच्या उपयोगाचा नाही, या देहाचा आता मी त्याग करणार. म्हणून 13व्या दिवशी तुकोबराया अनुष्ठान सोडणार आणि देह त्याग करणार. या मानसिकतेत असतानाच पहाटेच्या वेळेला इंद्रायणी माई दगडांसहित गाथा घेऊन वरती आल्या. ज्या वेळेला त्या गाथा तुकोबरायांनी बघितल्या, गावकऱ्यांनी बघितल्या, लोकांना आनंद झाला. काही जणांनी तुकोबरायांचा जय जयकार, काही गाथांचा जय जयकार. ज्याच्या हातात जो दगडासहित गाथा पडेल त्यानं ती गाथा घेऊन गेले ते. अजूनही काही गाथा म्हणजे सगळ्या गाथा देहूकरांकडे नाही आहेत, काही गाथा आमच्या चाकणकरांकडे आहेत, काही गाथा सुदुमरेकरांकडे आहेत, काही गाथा कडूसकरांकडे आहेत, काही गाथा काळूसकरांकडे आहेत. त्याच्यामुळे अशा विखुरल्या त्या गाथा. पण ज्या वेळेला ते गाथा घेऊन सगळे मिरवणुकीला निघून गेले त्यावेळेला तुकोबरायांनी इंद्रायणी माईशी एक संवाद साधलाय, तो अत्यंत महत्वाचा आहे. तुकोबराया इंद्रायणी माईला म्हणतात, माई तुला जर माझ्या गाथा माघारीच करायच्या होत्या तर ज्या दिवशी बुडवल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी वरती आणल्या असत्या तर काही बिघडलं असतं का? 12 दिवस बिगर अन्न पाण्याचं या लेकराला इथं का तरसवलं? त्यावेळेला इंद्रायणी माईचं उत्तर आहे, माझ्याकडे सुद्धा लोक येताना पाप धुवायलाच येतात. लोकांचं पाप धुवून धुवून मी पण मलिन झालेली आहे. कुणीतरी यावं, तुकोबांची गाथा माझ्या काठावर बसून वाचावी असं मला वाटत होतं. कोणी त्या गाथात माझ्या काठावर बसून वाचल्या नाहीत, पण गाथाच माझ्या हवाली केल्यानंतर 12 दिवस मी स्वतः त्याचं पारायण केलं आणि पारायण केल्यावरती 13व्या दिवशी त्या तुम्हाला माघारी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे इंद्रायणी माईनं सुद्धा हे मान्य केलेलं आहे की तुकोबांची गाथा मी वाचली आहे. मग तुकोबरायांची गाथा जर नदीनं वाचली, जर तिनं निर्जीवीनं वाचली तर आपण सजीवांनी वाचायला काय हरकत आहे? विढाल विठ्ठल आणि म्हणून गाथा वैदिक धर्मानं सांगितलेल्या 5 पंथीयांना अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि गाथेचं एक वैशिष्ट्य सांगते. वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रस्थानत्रयी मानल्या जातात. एक ज्ञानेश्वरी, एक एकनाथी भागवत आणि एक तुकोबरायांचा गाथा. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी ही गीतेची टीका आहे, एकनाथी भागवत ही भागवताची टीका आहे. पण कुठल्याच ग्रंथाची टीका जी नाही, जे स्वयंभू अनुभव ज्याच्यामध्ये वर्णिलेले आहेत ती म्हणजे एकमेव गाथा आहे. म्हणून गाथ्याचा अभ्यास वारकऱ्यानं केलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा या गाथेतील हा अभंग आहे. अभंगातून तुकोबराया संतांमुळं माझ्या कुळाची कुळदेवी मला प्राप्त झाली असं म्हणतात. बरं झालं संतांकडे गेलो नाही तर मला हे कळलंच नसतं, मी संकटातनं बाहेर आलोच नसतो. या संतांमुळं ती देवी आली आणि ती देवी आल्यामुळं त्या संतांसहित देवी सहित मी आनंदानं नाचायला लागलो. हा ढोबळमानाना अभंगाचा अर्थ. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशा शक्ती काम करत असतात. त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, पण त्या दैवी शक्तीच्या बरोबरीनं जी सत्ता या जगामध्ये काम करते ना तिला मातृसत्ता असं म्हणतात. जितकी अधिकारानं दैवी सत्ता काम करते तितक्याच अधिकारानं मातृसत्ता पण काम करत असते. आणि म्हणून आपल्या जगामध्ये 4 देव सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला देव म्हणजे मातृसत्तेला सांगितलेला आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव. पहिला आपला देव जर कोण असेल तर ती आई आहे. आणि म्हणून पूर्वीपासून आईची सेवा करा, आईच्या चरणाशी लागा, रोज तिच्या पाया पडत जा असं सांगितलं जातं. पण याच्या पुढे जाऊन मला एक वाक्य सांगायचंय. कारण एका कीर्तनामध्ये एक वडील म्हणून एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, ताई मी 2 लेकरांचा बाप आहे, पण आतापर्यंत मला हे कोडं सुटलेलं नाही. जितकं माझी बायको माझ्या लेकरांसाठी करते तितकंच मी सुद्धा माझ्या लेकरांसाठी करतो. पण गवगवा मात्र आईचाच पहिल्यांदा केला जातो, नंतर बापाचं कौतुक केलं जातं. वेदांनी सुद्धा पहिल्यांदा मातृदेवो भव म्हणलं, नंतर पितृदेवो भव म्हणलं. असा दुजा भाव का केला? त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, हा दुजा भाव बऱ्याच वर्षांपासून चालत आलेला आहे. वेदांनंतर अगदी योग वासिष्ठकारांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे, मातृलाभेन सनातत्व मनातत्व विपर्ययेत असं जे सांगितलेलं आहे त्याला कारण काय? मग मी त्यांना सांगितलं, हे बघा खरं तर वडिलांइतकं प्रेम आई करते, नवे नवे तर आई इतकं प्रेम वडील करतात. दोघांचं प्रेम समसमान आहे, फक्त कुठंतरी 1-2% फरक आहे. आई जर 100% प्रेम करत असेल तर वडील 99% प्रेम करतात. मग तो तर अजून चिडला, ताई आमचा 1% कमी का? आम्ही काय चुकतो? मग मी त्यांना सांगितलं, पिता असावा पण तो पिता नसावा म्हणून 1% कमी आहे. विठ्ठल विठ्ठल. हे आता मी उडवाउडवीचं उत्तर तुम्हाला सांगितलं. पण योग वासिष्ठकारांचं ज्या वेळेला आपण सूत्रचिंतनात घेतो त्यावेळेला लक्षात येतं, आई कायमच श्रेष्ठ का राहिली माहिती आहे का? मुलांच्या पुढं तिनं बाकी सगळ्या जगाला दुय्यम स्थान दिलेलं आहे. एखाद्या घरामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, मुलं लहान आहेत आणि मुलं लहान आता असताना जर त्या मुलांची आई गेली ना, आई जर वारली ना, तर 1 वर्षाच्या आत नातेवाईक त्या मुलाबरोबर मीटिंग करतात. कशाची माहिती आहे ना? तुझी मुलं आम्ही सांभाळतो याची. बरोबर? नातेवाईक घेऊन जातात ना मुलं सांभाळायला, का नाही? याची मीटिंग नसते, मग कशाची असते? समजणे वाले को इशारा काफी होता है. वर्षभराच्या आत त्या मुलाला म्हणतात, ए बाबा तुला बायको नको पण त्या लेकरांना आई नको का, त्याच्यामुळे तू लग्न केलं पाहिजे. त्यांना म्हणायला नको मीच आई मीच बाप आजपासून त्यांचा बनेन, पण मला दुसरं लग्न नाही करायचं. पण तोही म्हणतो तुमचंच खरं आहे, मला नाही आई बनता यायचं, त्याच्यामुळे तू दुसरं लग्न करायला वर्षाच्या आत तयार होतो. आणि दुसरी आई आली की त्यांचं अनाथ पण चालूच झालं की हो.
लाखातनं एखादी आई अशी असेल की जे आपल्या मुला इतकंच प्रेम त्या दुसऱ्यांच्या मुलांवरती करेल. पण सगळ्याच आया असतील अशा असं नाही. एक मुलगा भर उन्हामध्ये पळत्या पायरीवरती रडत बसला होता. दुपारी कामावरनं बाप जरा लवकर घरी आला आणि घरी आल्यावर त्यानं मुलाला कडेवर उचलून घेतलं, डोळे पुसले, विचारलं, का रे बाळा, का बाहेर बसलास, एवढं करतं ऊन आहे, एवढी ती पायरी पळतीये पण तरी सुद्धा तू इथं बसलास, त्याचं कारण काय? तर म्हणला, काही नाही, मला माझ्या पहिल्या आईचा राग येतोय, तिची आठवण येते म्हणून रडतोय. बाप म्हणला, पहिल्या आईचा राग येतो का दुसरी आईचा राग येतो? काही चुकलास का बोलायला? नाही नाही म्हणे, बरोबरच बोललो, पहिल्या आईचा राग येतो, दुसरी आई खरं बोलणारी आहे, पहिली आई खोटारडी होती म्हणून मला राग येतोय. बाप म्हणला, मेलेल्या माणसाबद्दल असं काही वाईट बोलू नये बाळा, काय खोटं बोलली होती तुझी आई तुझ्याशी, सांग. म्हणे, मी लहान होतो त्यावेळेला खेळायला जायचो, खेळायला गेलो की लवकर नाही यायचो, आई 2-3 वेळेला हाक मारायची आणि चौथ्यांदा मला म्हणायची, ए जर आला नाहीस ना तर 2 दिवस तुला जेव घालणार नाही, असं म्हणायची आणि 2 तासानं तीच हाताला धरून ओढत घरी आणायची, माझं तोंड पुसायची, हातपाय तोंड धुवून द्यायची आणि स्वतःच्या हातानं तो घास मोडायची आणि माझ्या तोंडात भरवायची. म्हणजे जी मला 2 दिवस जेवायला देणार नाही असं म्हणली होती, ती 3 तासाच्या आत मला जेव घालायची, ती खोटारडी होती. आणि काल असंच झालं, ही दुसरी आई मला वाटलं पहिली सारखीच असेल, तिनं मला जेवायला हाक मारली, ए पोरा जेवण करून घे रे, मी ताट वाढलेलं आहे, परत मी जेवण वाढणार नाही. मी काही गेलो नाही. 2 तासानं तिनं परत हाक मारली, आता जर नाही आलास ना तर तुला 2 दिवस कार्ट्यात ताट बघू देणार नाही. मला वाटलं ही खरंच मला मजा म्हणून म्हणत असेल. मी नंतर घरी गेलो तर मला ताट दिसलं नाही आणि कालपासून खरंच माझ्या वाट्याचं ताट तयार झालेलं नाही. त्याच्यामुळे ही जे बोलते ते करते, पण पहिली आई खोटारडी होती म्हणून रडतोय. मला पहिल्या आईची म्हणून आठवण येते म्हणून रडतोय. माझा आशय काय हे तुमच्या लक्षात येईल, पण त्यावेळेला बापानं सांगितलं, तुझी बायको येत नाही तोपर्यंत तुला हे सहनच करावं लागणार आहे. म्हणजे हक्काची जी आई होती ती तर मरून गेली आणि जो हक्काचा बाप आहे तो मात्र म्हणतोय की भाकरीसाठी आपल्याला तिच्याच दारात राहावं लागणार आहे, म्हणून तिला काही बोलता येणार नाही. आई मरून गेली हक्काची आणि हक्काचा बाप पर स्वाधीन जीवन झाल्यामुळं तोही त्याचा राहिला नाही, म्हणून त्या मुलाला त्या क्षणापासून अनाथासारखं जीवन जगावं लागतं. पण काही घरामध्ये याच्या विपरीत अवस्था असते. मुलं लहान असतात आणि मुलं लहान असताना बाप जातो. ज्या घरातला बाप जातो ना त्या घरातली बाई 10 दिवस येणाऱ्या प्रत्येकाला ओरडून विचारत असते, आता कुणाच्या आधारावर जगू? तिला सगळे उत्तर देतात, तुझी तुलाच खंबीर व्हायचे, आता हा संसार तुलाच करायचा आहे. तिला कोणी म्हणत नाही 2-2 वर्ष आम्ही वाटून घेतो तर तुझी पोरं आम्ही सांभाळतो, कोणी म्हणत नाही. फक्त भाकरी घेऊन येतात, तिला 2-1 दिवस सांत्वना देतात आणि एकदा का 10वा झाला, 10व्याला ती बाई शेवटची रडते, कारण तिनं नातेवाईकांचा आकार ओळखलेला असतो. दशक्रिया विधीला काकस्पर्श झाल्यानंतर ती शेवटचं वचन आपल्या नवऱ्याला देते, मी मुलांना सांभाळेल, आणि मग ती तिथनं रडणं संपवते आणि स्वतःला समजावून सांगते, बाई आजपासनं जर या मुलांची आई तू असशील ना तर या मुलांचा बाप पण आजपासनं तुला व्हायचंय. तुझा एक हात जर मातृत्वाचा असेल ना तर तुला दुसरा हात तुझा पितृत्वाचा बनवावा लागणार आहे. म्हणून मरेपर्यंत आई आणि वडिलाशी दुहेरी भूमिका साकारणारी असते ना ती आई असते. जे बापाला जमत नाही ते आईला जमतं, म्हणून पहिलं स्थान आईला. मातृदेवो भव. विठ्ठल विठ्ठल. मातेची याची ती अवघी बालिकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता चिन केला. अवघी बालाची व्याप्ती, देह विसरे आपुला, मला माहितीच होतं मी अर्धा तास बोलले तरी खूप होणार आहे. कारण काय, स्वर्गातली सगळी गंधर्वांची मांदियाळी आज इथं उतरलेली आहे. त्याच्यामुळं असे दिग्गज आहेत आणि एकाहून बळी रे असे सगळे जण आहेत. त्याच्यामुळं तुलना कोणाशी करता येणार नाही. आणि खरं तर वादक गायक यांचं कौतुक करायचं म्हणलं ना मला फार बोलता येत नाही, पण ज्ञानोबा यांची एक ओवी सांगू का? तुमची जर सगळ्यांची तुलना करायची ठरली तर कुणाशी तुलना करायची? तुमच्या सगळ्यांची तुलनाच करायची असेल तर कुणाशी तुलना करायची? तर ज्ञानोबा यांची एक ओवी आहे. चंदनात काय सेनी चर्चावे, अमृतात केवू ते रांधावे, गगनात उभवावे घडे केवी. चंदनाला जर टिळा लावायचा म्हणलं ना, कशाच तरी टिळा लावायचा चंदनाला, कशाचा लावता हो? चंदनाचाच लावावा लागेल. अमृत जर घरी जेवायला आलं, अमृत नावाचा माणूस नाही, अमृत जर घरी जेवायला आलं तर त्याला पक्वान्न वाढायचं म्हणलं तर कशाचं वाढतं हो? त्याला अमृतच वाढावं लागेल.
गगनाला जर मांडव घालायचा ठरला तर कशाचा घालावा लागेल, तर तो गगनाचाच घालावा लागेल. तशी या सगळ्या मंडळींची तुलना जर कोणाशी करायची ठरली तर त्यांची तुलना त्यांच्याशीच करावी लागेल, कारण त्यांच्या तोडीचं कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल. सकाळी माझं साताऱ्याचं कीर्तन झालं आणि मी निघाल्यानंतर मला भीती वाटत होती की नावं सगळ्यांची आहेत पण सगळे असतील की नाही कोणास ठाऊक. एवढे सगळे एखाद दोघे जण येतील, एखाद दोघे जण नाही म्हणतील, पण सगळेच जण आले. त्याच्यामुळं सगळ्यांना बघून माझं निम्म टेन्शन गेलं. कारण नवरात्र चालू आहे, 9 दिवस अखंड कीर्तन आहेत आणि दिवसाला 2-2 कीर्तनं चालू आहे. सकाळी सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात कीर्तन केले आणि ते करून अख्खा दिवस प्रवासात आणि अडकले दुसरीकडे नाही, माझ्याच गावात अडकले चाकणला. 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकले म्हणून लेकराला न भेटता थेट कीर्तनाला आली आहे. माझं पण काही जरा हे करत होतं, जाऊ का नको, त्याला भेटू का, 9:30ला गेले तर चालेल का. पण शेवटी कीर्तन आणि तत्व ज्या वेळेला समोर दिसतात त्यावेळेला मग परमार्थ करताना प्रपंच थोडासा मागं टाकावा लागतो म्हणून थेट आले. पण तुम्हाला बघितल्यावर मला डबल आनंद झाला. आजचं कीर्तन छान. मी हे सांगत होते, तुमचं जे प्रमाण आहे, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. आईच्या अंतकरणामध्ये फक्त एवढाच विचार असतो की माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. चला मला हे सांगायचंय की तुकोबरायांना सुद्धा हे कळलेलं आहे की मातेची जी सत्ता आहे ती अनन्यसाधारण आहे. मग तुकोबराय म्हणतात पण ती माता जी मला कळली ना ती या संतांमुळे कळली. जर संत आयुष्यात नसते तर मातेला किंमत काय हे मला कळलं नसतं. पण तुकोबराय कोणत्या मातेबद्दल बोलतात? तुकोबरायांना विचारलं काही साधकांनी, तुकोबराय ज्याला एकच माता आहे त्याला विचारावं लागत नाही, पण तुम्हाला 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 5 माता आहेत आणि प्रत्येक वारकऱ्याला 5 आया असतात. असतात ना? टेन्शन मध्येच आले सगळे, काळजी करू नका. सगळे म्हणत असेल आमचे वडील तसे शुद्ध आचरण करणारे होते. पण 5 आया कोणत्या ते सांगते. पहिली जन्मदात्री, जिनं जन्म दिला, जिनं वाढवलं, जिनं सांभाळलं, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये आपल्याला जपलं, तिला जन्मदात्री माता म्हणतात. मग त्या मातेला तुम्हाला काही माहिती करून घेण्याची गरज पडली का? तुकोबराय म्हणतात ती मला माहिती आहे आणि तिच्या ऋणातनं मी उतराई होऊ इच्छित नाही, तिच्या ऋणात राहणं पसंत करेन. मग दुसरी माता सांगितली आहे लोकांनी. त्या साधकांनी विचारलं, तुकोबराय मग दुसरी माता ही धरणी माता आहे. तुम्ही म्हणता एका बीजा केला नास मग भोगिले कणीस, ती पण आपली काळजीच घेते ना, ही काळी आईच म्हणतो ना आपण. एक बीज तिला दिलं की 1000 पटीनं ती माघारी देते. मग तिला तुम्हाला काही माहिती नव्हतं तिच्याबद्दल, तिची माहिती मिळाली का? तुकोबराय म्हणतात ती पण मला माहिती आहे, तिच्या पण ऋणात राहणं पसंत करेन, तिच्या ऋणातनं मी उतराई होऊ शकत नाही. मग तिसऱ्या मातेबद्दल तुम्हाला माहित नव्हतं का, जी मूळ माया आदिशक्ती आहे, हे सगळं विश्वच तिनं निर्माण केलेलं आहे. नामदेव महाराजांचं एक प्रमाण आहे, जेथे कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही, अवघे शून्यच होते काही. ओ कानोबा तेरे तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे, तेथे कडाल गज निर्मल धारी, तेथे कडाल गज निर्मल धारी, तेथे कडाल गज निर्मल धारी, तेथे कडाल गज निर्मल धारी. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे, ते काय? मग तिथं एक ढालगजा निर्माण झाली. ती ढालगजा म्हणजे मूळ माया आदिशक्ती, ब्रह्मतत्वाची छाया जिला म्हणलं जातं, जी नसते पण असते, जी नसते पण भासते, तिला म्हणतात ती मूळ माया, ती आदिशक्ती. मग तिच्याबद्दल तुकोबराय तुम्हाला माहिती नव्हतं का? तुकोबा म्हणतात ती पण मला माहिती हो, मला तिच्याबद्दल माहिती आहे, तिच्या पण ऋणात राहणं पसंत करेन, नाही उतराई व्हायचं. मग तुकोबराय तुम्हाला चौथ्या आईबद्दल माहिती नव्हतं का? चौथी आई कोणती? जी वारकऱ्यांची आई आहे. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकाचा माय, ते ज्ञानोबराय. मग ज्ञानोबरायांबद्दल माहित नाही का? तुकोबा म्हणतात परमार्थच करतोय त्यांना बघून,
ज्ञानोबराया आई आहे माहिती आहे मला. ज्ञानराज माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबराया योग्यांची पण आई आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली तेणे निगमवल्ली प्रगट केली. हे मला माहित नाही का? ते मला माहिती आहे. मग अजून कोणती? तुकोबराय म्हणतात मला 5व्या आईबद्दल जे माहिती नव्हतं ते संतांनी माहिती करून दिलं. आणि ती 5वी आई ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझी पंढरीची आई, माझे पंढरी याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही सिंगलच प्रमाण म्हणता, डबल म्हणायचंच नाही. बोलू द्या यांना. ये ग माझे पंढरीचे आई. त्या पांडुरंग परमात्म्याला आमचे वारकरी आई म्हणतात. विठाई किठाई माझे कृष्ण एका नाही. पांडुरंग परमात्मा आमचा आई आहे. आणि खरं सांगू, या चारींना बघितल्यानंतर जितकं समाधान होतं ना, आपली जन्मदात्री आई नुसती दिसली तरी समाधान वाटतं की नाही. माझी आई मला दिसली, समाधान वाटतं. तुम्ही कुठेही अगदी 1000 लोकात जा, आपली आई माणूस बरोबर ओळखतो. आणि लोकाची चांगली म्हणून तिच्याकडे कधी जात नाही. आपण काय म्हशीची पारडे आहेत की काय? कोणाचं दूध मिळालं पाहिजे तिच्यासाठी आम्ही कुठेही जाऊ. आपण माणसं आहोत. आपली आई दिसली की आपण पटकन तिला बिलगायला जातो. तसं तुकोबराय म्हणतात ह्या 4 आया आहेत, पण ह्या 4 आया मूळ मायेच्या अधीन आहेत. पण एक माय माझी जी आहे की जिच्या अधीन या 4 आया आहेत, आणि जी माझी खरी माय आहे, जी माझी खरी आई आहे ती म्हणजे माझी विठाई आहे. आणि तिला बघितलं की मला सुख लागतं. म्हणून सगळ्यात अधिकारी आई माझी ही पांडुरंग परमात्मा ही विठाई आहे. काही जण म्हणतील पण ताई देवी आणि देव याच्यातला फरक कळतो की नाही तुम्हाला? आम्हाला कळत नसेल, जाऊ द्या. पण तुकोबराय म्हणतात ती आई आहे आमची. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. ज्ञानोबराय म्हणतात सकळ ही गोत माझे पंढरीचं जाण, बाप रखमा देवी वराशी विठ्ठलाची आण. पांडुरंग परमात्मा आई आहे. मग काही जण म्हणतील ताई आमच्या काशाईचा जसा उत्सव होतो नवरात्रीमध्ये तसा तिचा कधी होतो ना? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळात झाला असेल 7 दिवसात. कुंडलिक दिवाट्या शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवून कटी हो. उदो बोला कृष्णमाई आषाढी कार्तिकीला का? कारण तीच आई आम्हाला सांगते आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे गुज पांडुरंग. काही जण म्हणतील ताई नाशिक जिल्ह्यातली गोंधळी पार्टी कधी पंढरपूरला गेली नाही. मग गोंधळ कोण घालतात? आम्ही. वारकरी काय कमी गोंधळ घालतात का? तुकोबा म्हणतात आम्ही गोंधळी न गोविंद गोपाळाचे मेळ, आमच्या घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. आम्ही गोंधळी जिथे विठूचे राऊळ तिथं तुकयाचा गोंधळ, सगळाच गोंधळ. आम्ही गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी, आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ. काही जण म्हणतील मग या गोंधळानं ती प्रसन्न होते का? नाथांच्या समोर आली अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मला वाटलं मगासारखा गोंधळ वाढतो काय. पण आता या चाली बास. आता खालनं कोणी चालू करायचं. आम्ही गोंधळ घातला आणि ती देवी आम्हाला प्रसन्न झाली. आम्ही तिला हेच म्हणतो काय केलं आम्ही तिच्यासमोर? 9 दिवस काय केलं? तिच्यासमोरही 9 दिवस थांबतात. काय करतात? नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा, करोनी पोटी घालेन ज्ञान पुत्रा, धरीन सद्भाव अंतरीचा मित्रा, दंभ सासर्या सांडीन कुपात्रा. 9 दिवस काय करायचे? 9 प्रकारच्या भक्ती करायच्या आहेत. कोणत्या 9 भक्ती? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ह्या 9 दिवस 9 भक्ती केल्या की 10व्या दिवशी भगवंत आल्याशिवाय राहणार नाही. ती आई आल्याशिवाय राहणार नाही. कशासाठी देवी आली पाहिजे? बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. आता पारमार्थिकाला माहिती आहे कशासाठी परमार्थ करायचा आहे, पण सांसारिक प्रश्न विचारतात कशासाठी परमार्थ, कशासाठी देवी आली पाहिजे. कशासाठी देवी आली पाहिजे हे नंतर सांगते. फक्त माझ्या एका प्रश्नाचं मला तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे.
मला थेट उत्तर देऊ नका, पण किमान स्वतःला विचारा तरी. आस्क टू युअर सेल्फ, एम आय हॅपी, एम आय सॅटिस्फाईड? मी आनंदी आहे का? मी समाधानी आहे का? मी शांत आहे का? मी आनंदाला आत्तापर्यंत त्या आनंदानं माझं वर्ण केलेलं आहे का? इथं बसलेल्या प्रत्येकानं हा स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सुखी आहात का? तुम्ही समाधानी आहात का? तुम्ही आनंदी आहात का? दाखवायला सगळ्यांकडे सुख आहे इथं बसलेल्यांना. आम्ही फक्त दाखवायच्याच माग आहेत. माझ्यासारखा सुखी कोणी नाही, माझ्यासारखा आनंदी कोणी नाही. पण खरं सांगू, आतनं सगळी माणसं पोखरलेली आहेत. कोणाचं काय तर कोणाचं काय, पण दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. सुखी कोणीच नाही. आणि जर तुम्ही सुखी असता तर रामदास स्वामी कशाला विचारते झाले असते, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे. अँड यू ऑल नॉट अँसरेबल टू सुप्रियाताई, नॉट अँसरेबल टू रामदास स्वामी, नॉट अँसरेबल टू एनी अदर संत, बट अँसरेबल टू युअर सेल्फ. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कोणाला देऊ नका. पण सरते शेवटी मरताना जर स्वतःला प्रश्न विचारला की मी सुखी होतो का, जर त्याचं उत्तर नाही आलं तर दुःख होईल की अरे मी आयुष्यभर दुःखी म्हणून जगलो, मला सुखी होता आलं असतं पण मी प्रयत्नच केला नाही स्वतःला सुखी करण्याचा. म्हणून सकाळी उठल्यानंतर एकच टास्क स्वतःसाठी ठेवायचा. काय टास्क आहे? सगळ्यात अवघड टास्क आहे, संध्याकाळपर्यंत मला स्वतःला आनंदी ठेवायचं. लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही. डोंट थिंक अबाउट दॅट. त्यांचा विचार करू नका. फक्त मला स्वतःला आनंदी राहायचंय याच्यासाठी प्रयत्नशील राहा, मग तुम्ही सुखी राहाल. आणि सुख कशात आहे? मग ते आमच्या संतांनी उघड उघड सांगितलंय. तुम्हाला सुख पाहिजे ना, मग ऐका. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू 5 कोटीची एफडी करे एक वेळ. नको नको. सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. त्यानं होईल काय? मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. त्या देवाला बघितलं ना की सुख लागतं. सुख झाले हो साजणी, तेने विने जीवा सुख नो है, तेने विने जीवा सुख नो है. आपुना तो एक देव करून गावा, आपुना तो एक देव करून गावा. जीवा सुख नो है, तेरा जीवा सुख नो है. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विन जीवा सुख नोहे. सुख मिळवायचं पाय असं वाटत असेल तर ज्ञानोबा राय म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. सुखाला विचारलं, हे सुखा तुझं सुख कशात आहे? तर त्या सुखानं सांगितलं, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी यांची भूक नवजे माझ्या. देवाला बघितल्यावर सुख लागतं का? त्याला बघितल्यावर सुख का लागतं? कारण तो सुंदर आहे. किती सुंदर आहे! राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, सुंदर ते ध्यान उभे विटे फारी, सुंदर ते ध्यान रूपे सुंदर, सावळ गे माये सावळ गे माये. सुख रूपाईचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी साजो, माझ्या पांडुरंगा सारी सारी बोला बोला. सुखरूपाईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याला बघितलं की सुख लागतं म्हणून त्याच्याकडे जा. आणि माझ्या गुरूंनी मला सांगितलंय, जी व्यक्ती देवाच्या अधिक जवळ असते ना त्या व्यक्तीला अधिकाधिक सुख भगवंत प्रदान करून देतात. पण त्याच्या जवळ राहिलं पाहिजे. कसं जवळ राहावं? जवळ राहणाऱ्याला सुख का लागतं त्याचं कारण सांगते, भजन करावे. विठ्ठल. एसटीनं जर आपण कधी प्रवास केला असेल तर आपल्याला माहिती असेल, एसटी मध्ये सीट मिळावं याच्यासाठी लोक एसटीचं नाव बघितलं की अशी झुंबड उडवतात त्या दरवाजाला. पण त्या दरवाजात झुंबड उडवणाऱ्यांना काय अपेक्षित असतं? जागा कुठं मिळावी, पुढं का माग? माग नको. माग बसल्यावर घडोघडीला वैकुंठ गमन होतं. जावरण ये खाली, जावरण ये. जागा पुढची मिळाली पाहिजे म्हणून बरेच गर्दी करतात.
पण जे गर्दी करत नाहीत ते बुद्धिवान असतात, कारण बुद्धिवान कधीच गर्दीचा हिस्सा नसतात. अधिकचं बोलायला काही गरज नाही आहे. हुशार असतात ना ते खिडकीतनं सीट रिझर्व करतात. कधी बघितलंय तुम्ही, केलंय तुम्ही कधी? मी लहानपणी केलंय माझ्या आजीबरोबर जाताना. खिडकीतनंच रुमाल टाकायचा, नाच जाऊन दादागिरी करायची, रुमाल माझा आहे. वॉशरूमसाठी गेलो होतो, जागा माझी आहे, कोणी घेऊ नये म्हणून बसलो होतं. खोटंही रेटून बोलता आलं पाहिजे, हे मी बोलत नाही पण सांगते. मग तो रुमाल टाकला की सीट आपलं होतं. मध्ये तर एक फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल झाली होती, किती जणांनी बघितली मला माहीत नाही. एक आजी आपल्या आजोबांना कशी म्हणते, हो आपण दोघं जण पण बीपीचे पेशंट, गर्दीत घुसलो तर बीपी शूट होईल, मग काय करायचं, खिडकीतनं काहीतरी टाकायला द्या ना, पाकिट बिकीट असेल तर. बाबा म्हणले 40 वर्ष झालं माझ्याबरोबर संसार करते, माझ्या धोत्राला खिसा तुला कधी दिसलाय का? मग खिसाच नाही तर पाकिट कुठून येईल? मग ती म्हणले आत काय टाकायचं, नेमकी मी पण पिशवी विसरले. ते म्हणले नाही तिथं जागा नाही मिळायची, बाईनं ठरवलं नाही एखादी गोष्ट पाहिजे की ती पारी इकडची दुनिया तिकडं करेल पण ती गोष्टच मिळवेल. आजी म्हणली काय काळजी करू नका, मी आहे ना. अगं पण आत काय टाकायचं, तिनं सांगितलं मला आत टाकायचं, उचला मला. बाबा म्हणले अगं वेळ बीड लागलं काय, डोक्यावर पडलीस की काय, कसं काय तुला उचलू मी? म्हणले उचला म्हणून सांगितलंय ना, उचला. बाबा शहाणे होते, आणि शहाणी माणसं बायकोशी कधीही विवाद करत नाहीत, कारण कितीही तुम्ही बायकोशी भांडणं केली तरी त्या भांडणात तुम्ही कधीही विजयी होऊ शकणार नाही. माहिती आहे बाबांना, अजिबात होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आपलं न केलेलं बरं. म्हणून बाबांनी कळत कवीनं पण त्या आजीला खांद्यावरती उचलली. अर्ध्यापर्यंत आजी गेली, आणि तिथं गेल्याबरोबर आता आतमध्ये घुसणार तेवढ्यात खिडकीचं तावदान सटकलं, आजीच्या पाठीत पडलं. पडलं असंच पडलं. पडल्यावर आजी विवळ झाली, अरे 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 पांडुरंगा तुला दिसलं नाही का? पण बाबांचा मात्र मागं बीपी हाय झाला. बाबा म्हणले म्हातारी जर पडली तर 6 महिने भाकर नाही गोड लागू द्यायची. 6 महिने म्हणत राहीन की म्हाताऱ्यानं पाडलं, काही झालं तर हिचं लँडिंग व्यवस्थित करा. मग काय बाबांनी धरले पाय आणि बाहेर जोरजोरात ओढण्याचा प्रयत्न करायला लागले, बाहेर आली पाहिजे. पण तेवढ्यात आत चढलेल्या पॅसेंजर्सना भीती, आजी जर बाहेर पडली तर लोकांना वाटेल आतल्या लोकांनी मुद्दामून ढकलली, आणि जर ह्या वयात आजी बाहेर पडली ना तर हातपाय मोडण्याची शक्यता. काही झालं तरी आजी बाहेर पडता कामा नाही. मग काय पुढच्यांनी धरले हात आणि त्या ओढायला लागले. बाबा ओढतात बाहेर, आतले ओढतात आत. आजी म्हणली आज 2 तुकडे करतात. वाचायचं असेल तर कुणाला तरी सोडावं लागेल. मग कुणाला सोडावं? ज्याला मी कितीही सोडलं तरी जो मला कधी सोडणार नाही त्याला सोडूयात. म्हणून अशी जोरात लात घातली बाबांना. बाबा धाडकन खाली पडले. आजी नका ना एवढ्या जोरात पडवा, म्हातारं ते मरल ना बुवा. आजी सळकन आत घुसली, सीटावर बसली, तोंड बाहेर काढून म्हणली ओ पटकन आत, आम्ही जागा पकडली. कशासाठी एवढा जीवाचा आटापिटा? देर आर ओनली वन रिझन, फ्रंट सीट. पहिलं सीट मिळालं पाहिजे. बरं त्या पहिल्या सीटाचे फायदे पण होतात. तो काय फायदे होतात? तिथं 2 प्रकारचे फायदे आहेत. पहिला फायदा सस्पेन्शन चांगलं मिळतं, आणि दुसरा फायदा ॲक्सिडेंटमध्ये जीविताला धोका होत नाही. ॲक्सिडेंट जरी झाला तरी पाठीमागचे मरतात, पुढचा कधीच मरत नाही. आता माझा एक प्रश्न आहे, जर 4 ते 5 तासाच्या एसटीच्या प्रवासात जर एसटीच्या चालकाच्या जवळ तुम्ही बसलात तर तो चालक तुम्हाला हे 2 फायदे घडवून देतो. त्याचप्रमाणे 40 ते 50 वर्षाच्या आयुष्यात जर जगाच्या चालकाच्या जवळ बसाल तर तो चालक तुम्हाला फायदे घडवून देईल की नाही बोला. आणि म्हणून त्याच्या जवळ जायचंय. देवाच्या जवळ जाल ना, चालक तोच, एसटी तीच, सीट सेम, खड्डे तेच, पण तीव्रता मात्र हादऱ्यांची प्रत्येक सीटाला वेगवेगळी असते. का? जितका ड्रायव्हर पासून माणूस लांब तितके हादरे त्याला जास्त. तसं ह्या कलियुगात भगवंतापासून माणूस जेवढा लांब तेवढी त्याला दुःखाची तीव्रता जास्त. आणि ती तीव्रता कमी व्हावी वाटत असेल तर त्याच्याजवळ जा. तुम्हाला दुःख येणार नाही तसं नाही. वारकऱ्याला सुद्धा दुःख आहे, वारकऱ्याला सुद्धा त्रास आहे, वारकऱ्याला सुद्धा वेदना आहे. तुम्हाला काय वाटतं हे चेहरे हसरे दिसतात म्हणजे आम्हाला अडचणी नाही, आम्हाला दुःख नाही? प्रत्येक जीवाला दुःख आहे, पण ते दुःख सहन करण्याची क्षमता सुद्धा देवानं आम्हाला दिली आहे. आणि नाथबाबांनी आमचे कान टोचले, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि आम्हाला विश्वास आहे तो आम्हाला मागं पुढं सांभाळणार आहे. मागे पुढे उभा राहे संभाळित, आली आघात निवाराया. म्हणून आम्ही टेन्शन फ्री आहे, दुःखाची तीव्रता कमी आहे, कारण त्याचं वचन आहे आम्हाला. पडता जड भारी दासी आठवा घरी, मग तो होऊने दिशीण आठवावा हरी, मग तो होऊन दिशेण अडघली सुदर्शन. तुम्ही फक्त भजन करा तर तुम्हाला अडचणी येऊ दे. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, भावा एकासाठी खांदा वाहे
देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित केले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहत गा भाव बळे आकळे येरहवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये. भावानं जर तुम्ही त्याचं भजन कराल तर तो तुम्हाला अडचण येऊ देणार नाही. प्रल्हादाला येऊ दिली का? हाके सरशिवडी घालून या स्तंभ फोडी. द्रौपदीला येऊ दिली का? भर सभेमध्ये तिचं चिर हरण आहे ना, सगळ्यांच्या खाली माना गायलेल्या ज्या वेळेला तिला दिसल्या तिने एकच हाक मारली, कोठे गुंतला द्वारकेचा राया द्वारकेचा राया वेळ का सखया लावे गेला वेळ का सखया लावे गेला लावे गेला लावे गेला लावे गेला दीनानाथ प्रीत सांभाळी आपुले सांभाळी आपुले. तुम बिन मारी कौन खबर ले, तुम बिन मारी कौन खबर ले, गोवर्धन तुम बिन मोरी कोण खबर आले गोवर्धन गिरीधारी. त्या द्रौपदीनं हाक मारल्याबरोबर मग काय आला ना, सारी विचनारी हे किनारी विचार साड्या दिल्या. मी नेसती लुगडी सोय झाला. पुढे जाऊन बोललात तरी चालेल, निम्म पाकिट आपण आपल्या दोघात आपण डिवाइड करू. तो भगवंत सहाय्य झाला द्रौपदीसाठी. ढीग लागला होता साड्यांचा. देव यावा म्हणून भजन करू नका, किंवा ढीगभर साड्या मिळाव्या म्हणून तरी भजन करावं प्रत्येकीनं. त्या द्रौपदीसाठी जर तो आला, अडचणीच्या वेळेला तिचा आला, आपल्या येणार नाही का? शबरीकडे आला, आपल्याकडे येणार नाही का? त्या सुदामजींची काय अवस्था होती कोणाला माहिती नाही. तर सुदामजींची काय अवस्था आहे. लग्नात सासऱ्यानं दिलेलं जे धोतर होतं ना, ते मरेपर्यंत पुरलं असतं. इतकं 18 विश्व दारिद्र्य. आणि होतंच, कृष्णाकडे जायच तोपर्यंत तेच धोतर होतं. एक बाजू धुवायची तोपर्यंत दुसरी घालायची, आणि मग दुसरी वाळली की मग परत जी पहिली आहे ती धुवायची, मग नंतर ते गुंडाळायचं. काय आपल्याला भगवंताने कृपा केली आहे. 365 दिवस आपले धोत्र संपायची नाही एवढी धोत्र आहेत आज आपल्याकडं. पण सुदामजींकडे मात्र एकच धोतर आहे. तेच धुवायचं, तेच नेसायचं, तेच घालायचं. फाटलं मग शेवटी ती बायको म्हणते, जा ना कृष्णाला जाऊन मागा ना काहीतरी. आणि मागतो तो वारकरी नाही, मागतो तो वारकरी नाही. वारकऱ्यानं मागूच नाही. काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो. आपला बाप समर्थ आहे, आणि ज्याचा बाप समर्थ आहे ना त्यानं देवाकडे कधीच मागायचं नाही. आणि वारकऱ्याचा बाप म्हणजे तुकोबा आहे. त्या तुकोबांचे आपण वंशज आहोत, आपण वारकरी आहोत. म्हणजे ज्ञानोबा आपली माय, तुकोबा आपला बाप. मग एवढ्या समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटे असं म्हणून काही घेण्याची आवश्यकता आहे? काही मागायचं नाही देवाला. सुदामजी पण म्हणले काही मागायचं नाही, पण भेटायला म्हणून मित्राला जातो. संदीपानी ऋषींच्या आश्रमातनं जे सोडून गेलाय ना तेव्हापासून भेटलेलं नाही. जातो पण देवाकडं मित्राकडं. काही रिकाम्या हाताने जाऊ नये, काही मिळेल का आहे ना. म्हण झोपा नाही लागल्या तुम्हाला? नक्की नाही ना? नाही, मला काही काही दिसतात, काही काही दिसत नाही. तुम्ही डुकल्या घेतलेल्या पण लक्षात येणार नाही माझ्या, कारण फोकस फार मोठे आहेत. झोपू नका बरं का कीर्तन आहे का. मग त्या सुदामजींनी सांगितलं काहीतरी आण. मग हा विषय सगळ्यांना माहिती आहे. ते मूठभर पोहे आणले, मग ते बांधायचे कशामध्ये? चिरगुट नाही. ते म्हणले तुझी साडी नाही, म्हणे माझ्याकडे राहिलीच नाही. आता गुंडाळली आहे ना ती सुद्धा फाडून फाडून पोरांना बाळूती टकूची केलेली आहे, त्याच्यामुळे पोरांचा अंग झाकलेला आहे. आता जर फाडली तर विवस्त्र होईल. फाडू का? नाही म्हण नको म्हणे. माझं धोतर बघ कुठं आहे का बांधायला जागा. धोतर वर केल्यावरती सगळी ते ज्यावेळेला बिळ दिसली ती हसायला लागली. माझ्यापेक्षा वाईट अवस्था तुमची आहे. त्यांनी सांगितलं वेडी आहेस तू, एका जागी बसणार नाही, 3 ठिकाणी बांध. म्हणून 3 ठिकाणी ते पोहे बांधले. 3 ठिकाणीच का? कारण देवाकडे जाताना 3च गाठी माणूस घेऊन जातो, 3च गाठी घेऊन येतो. कोणत्या 3 गाठी? संचित, प्रारब्ध, क्रियामान.
म्हणून त्या 3 गाठी बांधल्या, कृष्णाकडे निघाले. आणि कृष्णाकडे निघाले, वारकरी आहेत. द्वारकेचे का असेनात आणि पंढरीचे का असेनात, वारकऱ्यानं भजन केलं पाहिजे. गात जा गा, भजन चालू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, जय राधा रमण हरी बोल, जय राधा रमण हरी बोल, जय गोविंद गोविंद गोपाला, जय मुरली मनोहर नंदलाला, हरी बोल हरी बोल हरी बोल 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 हरी बोल. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्णा आला दूरदर्शनवरनं बाहेर आला. पोचले द्वारके का, कारण कीर्तनकारांकडे वेळ कमी आहे म्हणून लवकर आले द्वारकेला. द्वारकेची जशी ती घरं बघितली आणि ते ऐश्वर्य बघितलं, ऊर दडपला त्यांचा. माझ्या धोत्रामध्ये एका ठिकाणी मुठभर पोहे बांधता येतील एवढं ते फाटकं, आणि याच्याकडं मात्र सोन्याची घर आहेत. बाया हसायला लागल्या सुदामजींकडे बघून. सुदामजी आतापर्यंत ताठ मानेनं चालणारे, पण बाया हसायला लागल्यावरती खाली मान घातली. आता द्वारकाधीशाचं भजन नाही. मग आता जो लहानपणी होता, जो गोकुळात खेळला, जो राधेचा होता, त्याचं भजन. ब्रजजन प्रियतम बाल मुकुंदम राधा रमणं हरे हरे, राधा रमणं हरे हरे. दरवाज्यात आले कृष्णांच्या. द्वारपालांनी अडवलं, ए बाबा कुठं चाललात, बाहेर वा. त्यानं सांगितलं, मित्र आहे माझा, इथं राहतो तो. एक जण हसला म्हणला, ब्राह्मण काका, लग्नात घातलेलं अजून फिटलं नाही तुमचं, आणि आमचा एकदा फेडलेलं परत घालत नाही, आणि तुमचा मित्र आहे म्हणे, जाऊन विचारा तर खरं. म्हणला सोडा तर सोडा, नाही म्हणला तर निघालो माघारी. मग एक जण म्हणला, इथंच थांबा, आज जाऊ नका. द्वारपालानं विचारलं, काय जाऊन सांगायचं, नाव काय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते 10-40 झाले. नजर पे है पगड़ी, नजर पे है श्यामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ इधर पर गरीब आ गया है, गरीब आ गया. मी आपलं घड्याळ बघितलं, म्हणलं आता बाज झालं, म्हणून मी गप बसले होते. 10-40 झालेत. सांगा सुदामा आलाय. हा पळत गेला पळत गेला, कारण कपड्यावरनं साधुत्व ठरवायचं नसतं. कपडे खराब असतील, पण जर साधक असेल तर तो चिडेल. तो काय बाबा साधा आहे का, तो चांगल्यांना भेटत नाही ना असल्यांना काही काही वेळेला भेटतो. म्हणून हा पळत गेला घाबरत. पळत गेला. कृष्णाने विचारलं, काय झालं, काय एवढा पळतोयस. मित्र, काय नाव. सू. दम लागला ना. बस, मा म्हणायच्या अगोदर काळ्यानं उडी मारली. धावत गेला दरवाजाकडे. जसं सुदामजींना बघितलं तसं. नामदेव महाराज सांगतात देवाची काय अवस्था. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन, भावे उवाळीन म्हणे नामा, म्हणे नामा, म्हणे नामा. ही देवाची अवस्था. लोटांगण घातलंय, पाय धुतले. काही जण म्हणतील काय बादली बरोबर घेऊन पळाला होता काय. नाही, डोळ्यातल्या अश्रूंनी त्याचे चरण धुतले, चरण प्रक्षालन केलं आणि आलिंगन दिलं. आलिंगन संताची या दिव्य झाली, माझी काय सोडे ना. सुदामजी म्हणले, सोड सोड, आत तर चल. म्हण, चला चला. आनंद जास्त झाला, चला आतमध्ये. सिंहासनावर बसवलं, शुद्धोदकानं स्नान घातलं आणि मग गप्पा थोडा वेळ झाल्यानंतर सुदामजी म्हणतात, देवा भूक लागली, काय असेल तर थोडं फार फार लांब आलोय आणि रस्त्यात मधुकरी मिळालेली नाही. लगेच सांगतो, बायकांना खुणून सांगितलं, जा पंचपक्वान्न करून आणा. लगेच गेल्या आणि 15 मिनिटात 80,000 ताटं आली. त्याच्या बायका कमी नाहीत ना, 16,000 आहेत.
मग 108 वरच्या सोडून देऊ, ते आळशी असतील, केलं नसेल, देवाचं न ऐकणारे असतील. पण सोळीपाची 80,000 ताट आली. ताटच समोर आली आणि सुदामजींचे डोळे असे विस्फारले. रोज घरी काय खावं हा प्रश्न आहे आणि आज देवाकडे आलोय तर काय काय खावं हा प्रश्न आहे. पण चला विचार नको, घ्या हातात पाणी, करा आचमन. आता हातात आचमन पाणी घेऊन करायचं काय कारण आहे? अन्न पवित्र झालं पाहिजे ना. अन्न पिकवणारा, अन्न वाहणारा, अन्न विकणारा, अन्न शिजवणारा, अन्न वाढणारा यांचे विचार त्या अन्नात गेलेले असतात. काहींचे ते विकारी असतात आणि त्या अन्नाचा प्रभाव खाणाऱ्याच्या मनावर होतो आणि ते मन बिघडू नये भजन करणाऱ्यानं म्हणून काळजी घेतली पाहिजे. भजन करत असताना केलेलं अन्नच ग्रहण करावं आणि त्यांनी केलं नसेल तर किमान आपण जेवणाच्या अगोदर ते पवित्र करून घ्यावं मंत्र म्हणून. म्हणून वारकरी शिक्षण संस्थांमध्ये 15वा अध्याय म्हणायला सांगतात, घ्या हातात पाणी, म्हणा अहम. तुम्ही पण रोज हेच करायचंय, हातात पाणी घ्यायचे, मी सांगते तेवढे मंत्र म्हणायचे, मगच जेवण करायचंय. मंत्र कोणते? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तं पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चामृति सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमुपहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत वेदविदेशं द्वाविमं पुरुषो लोकेक्षरश्चाक्षरेव चक्षरस्रवाणि भूतानि कूटस्थोऽक्षरोच्यते उत्तम पुरुषस्तन्या परमात्मे तुदारुता यो लोकत्रयमाविश्य बिभर्ते विश्व यस्मात् सर्वमिदं मोक्षराद विचोत्तमातोऽस्मि लोके वेदे च प्रतीते पुरुषोत्तम यो मामेव सम्पूर्णो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद्वजन् मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदं मुक्तमयेन एतद् बुद्धबुद्धिमान् सत्कृतप्रदेश भारत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुराण पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अनाताट एवढं म्हणल्याशिवाय तुम्ही सुद्धा जेवायचं. काही जण म्हणत असेल हिला पुढच्या वर्षी आणायचं नाही. एवढं कुठे असतं का? थोडंफार सांगा ना, थोडंफार म्हणा. थोडं रामदास स्वामींनी एक श्लोक सांगितलाय, वदनी कवळ नको. खरंच भूक लागेल मग, एक तर सोमवार आहे, उपास आहे, बस. आणि मग जेवण करायला घेतलं, पण कृष्णार्पणाचं जसं पाणी सोडलं, हात धरला देवानं, थांबा कृष्णार्पण झालंय, आता कुठं जेवता, आता ते मी जेवणार. सुदामजी म्हणतात, देवा नेम आहे म्हणून कृष्णार्पण आहे, जेव द्या, भूक लागली आहे. कृष्णानं सांगितलं मलाही खूप लागली आहे, माझ्यासाठी काय? आणि मग लक्षात आलं त्या पुरचुंड्या बांधल्यात ना, हाय देवा हाय, पण तुझ्या या श्रीमंत बायकांसमोर माझ्या पुरचुंड्या उघडण्याची माझी हिंमत नाही. त्यांना आज जायला सांगतो, खोलतो सांगतो म्हणे, फक्त कोणाला गेल्या ना सगळ्या. तुम्ही कधी ट्राय करू नका, नाही जमणारच नाही, कशाला ब्लोवीज ट्राय तरी करायचं. सगळ्या जणी गेल्या आणि मग पुरचुंड्या उघडायला सुरुवात केली. पहिली गाठ सोडली, संचित पुसलं. दुसरी गाठ सोडली, क्रियामाण संपलं. आणि तिसरी गाठ सोडली, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. संचित संपलं, प्रारब्ध संपलं, क्रियामांड संपलं. आणि मग पोहे सुदाम देवाचे देवाचे फके मारी कोरड्याची. त्यानं कधीच मोठ्या घरचं खाल्लेलं नाही, पण गरीबाच्या घरी मात्र मागून खाल्लेलं आहे. शबरी के बेर और सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगाय. उद्धवजी चल विदुरा घर जाय. सुदामजींचे पोहे खाल्ले. आता सुदामजी म्हणतात, आता जातो, उशीर झालेला आहे, 11:15 वाजलेले आहेत, मला गेलं पाहिजे, बायको घरी वाट बघतीये. देव म्हणले जा जा जा. दरवाजापर्यंत सगळं घर सोडायला आलं. त्या बायका, कृष्णाची मुलं, नातवंड सोडायला आली आणि उंबऱ्याच्या बाहेर सुदामजी पाय टाकणार, तेवढ्यात कृष्ण म्हणले, थांब 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 थांब. सुदामा तसा जाऊ नको, शिदोरी घेऊन जा. रस्त्यातली माणसं चांगली नाहीत, गुजराती आहेत, फार चेंगट आहेत. का गुजरातमध्ये येते ना, आणि गुजराती माणूस चेंगटच असतो, त्याच्यामुळेच मोठा होतो. रे अन्न कणकण वाचवतात, त्याच्यामुळे शिदोरी घेऊन जा. धन्यवाद देवा, बायको घरात तरी गेली, ती खुश तरी होईल. शिदोरी घेतली. देवा आता जा, आता जा. परत पाऊल बाहेर टाकणार, थांबा थांबा थांबा. सुदाम थांब. आता काय झालं देवा, काय विसरलं? काही नाही, अंगावरचे कपडे माझे तेवढी काढून ठेवून जा. मनातल्या मनात सुदामजी म्हणतात, कपटी कुठला? देव हसतात आणि म्हणतात, सुदामजी कपटी कोणते ठरवा. म्हणे देवा मी काय नाही बोललो, कळलं म्हणे मला. मुंगीच्या अंतकरणातलं कळतं, मित्राच्या अंतकरणातलं कळायचं नाही का? संदीपानी ऋषींच्या आश्रमात शिकायला कोण कोण? देवा आपण. लाकडं तोडायला गेलं कोण कोण? देवा आपण. सुरमुरे पोहे कोणाकडे होते? देवा माझ्याकडं. खायचे कोणी होते? देवा आपण. खाल्ले कोणी? देवा कपडे काढतो, इज्जत काढू नका. गेलो आतमध्ये, तुमचे कपडे काढून घेऊन आलो. आतमध्ये गेले, कपडे काढले, आपली फाटकी घातली, देवाच्या हातात घड्या घालून ठेवली. देवा आता जाऊ. मनात काही उगीच जर काही पूर्वग्रह दूषित असतील तर ते साफ करा.
आता मी तुमचा खरंच भक्त आहे, इथून पुढे अशी चुकी होणार नाही. तेव्हापासून आत्तापर्यंत कृष्णार्पण म्हणल्याशिवाय काही खाल्लेलो नाही. जे काही दूषित असेल मनातलं ते काढून टाका आणि मला स्वीकारा. स्वीकारलं सुदामजी. आता जा. लांब जायच तोपर्यंत त्या सुदामजीला बघितलं, पण माघारी वळताना मात्र द्रौपदीनं त्या रुक्मिणीनं दार अडवलं आणि विचारलं, एका भक्ताचं माझ्या घरी आल्यानंतर असा पान उतारा का, त्याचा अपमान का केला, याचं उत्तर द्या तरच आत्या, नाही तर येऊ नका. त्यावेळेला कृष्णांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. कृष्ण म्हणतात, सुदामजी ज्या वेळेला ही कपडे घालून जेवत होते, बोलत होते ना, त्याही वेळेला त्यांच्या रोमातनं माझं भजन चालू होतं आणि त्यांनी ही कपडे साधी ठेवली नाहीत, तर ह्या कपड्याला भक्तीचं अस्तर लावलेलं आहे. भविष्यात जर मला कधी सुदामजींची आठवण झाली ना, तर मला सुदामजींच्या घरी जाता यायचं नाही, पण त्यांनी घातलेली कपडे एकदा का आलिंगन दिलं की मला सुदामजींना कवटाळल्यासारखं वाटेल आणि हा आनंद मला गमवायचा नव्हता, म्हणून ती कपडे काढून घेतली, नाही तर अपमान करायचा म्हणून नाही. मग रुक्मिणीनं विचारलं, ज्याच्याकडनं काही घेता त्याला बरंच काही देता, मग त्याला काय दिलं? सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पिढीला शुद्ध भावाने खोलीला गाव सोनिया शुद्ध भावाने खोलीला गाव सोनियाच्या दिला विठोबाचा धर्माचा गो त्याचे चरणी लक्ष लावा सुदामजींना अख्खी नगरी सोन्याची दिली. सुदामजींना जर सोन्याची नगरी देऊ शकतात तर आपल्याला नगरी नको, गाव नको, एखादा बंगला दिला तरी आपला आपला जे मागाल ते मिळेल. तुम्ही जे मागाल ते भगवंत देतो, पण त्यासाठी तुम्ही त्याचं भजन केलं पाहिजे. प्रल्हादाला सांभाळले, द्रौपदीला सांभाळले, शबरीला सांभाळले, विदुरजींना सांभाळले, अक्रूरजींना सांभाळलेला आहे, सुदामजींना सांभाळलेला आहे. मग तो आपल्या अडचणी जाणून घ्यायचा नाही, आपल्याला सांभाळायचा नाही, आणि अजून कोणासाठी काय करायचं बघायचं असेल तर काकड्याच्या मालिकेतला जी दुसरी मालिका आहे त्याच्यातला पहिला नंबरचा अभंग घरी जाऊन वाचा, तुम्हाला कळेल. उचणीचं काही नेणे भगवंत इष्टे भाव भक्ती देखून या खाली सगळी कामच केली आहेत ना देवानं, आणि अजूनही काम करतोय पुंडलिकासाठी, अजूनही तिष्ठत. तो का म्हणे माता धन्य त्याची, त्यानं अनेक कामं केलेली आहेत. का? फक्त भजनासाठी. हा पहिला फायदा, पहिला बेनिफिट आहे. त्याच्या जवळ बसणाऱ्याला देव अडचणी येऊ देत नाही, हा पहिला फायदा. आणि दुसरा फायदा, तो यमाला आपल्या गावात येऊ देत नाही. यमाला सांगून ठेवलंय, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन येवा गिरट्या फिरे भोवते, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. काळावरती सत्ता गाजवता येते, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय असं म्हणता येतं, पण त्यासाठी त्याचं भजन केलं पाहिजे. आणि भजन करणाऱ्यापाशी तो येतो. तुकोबारायांना विचारलं, मग तो तुमच्यापाशी आला का? हो म्हणे, तो पांडुरंग परमात्मा, ती विठाई माझ्यापाशी आली. पण कशी आली? भजनानं आली. मग तुकोबारायांच्या भजनानं येते, मग आपल्या भजनानं काय येत नाही? त्याचं कारण आहे, तुकोबारायांचं भजन शुद्ध भावाचं आहे आणि आपलं भजन मात्र अहंकाराचं आहे. मला एक माणूस येऊन म्हणलं, आजकाल परमार्थिक लोक वाढलेली आहेत, परमार्थ करणारी लोक कमी झाली आहेत, परमार्थ दाखवणारी लोक वाढली आहेत. मी फार मोठा बुवा आहे, मला लई येतं असं मला लोकांनी म्हणावं या अपेक्षेनं परमार्थात आलेली खूप आहेत. आणि परमार्थात काय माहिती का, ग्रहण आहे, हे ग्रहण आहे लागलेलं. थोडं काही जमलं की आम्हाला अहंकार कवटाळतो. आणि तुकोबराय म्हणतात, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला होता, किती अहंकार असावा आणि किती नसावा? ते म्हणजे मी सांगायची काय गरज आहे, तिळ भरी जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. मी त्यांना हसून म्हणलं, ढिगभरी जरी होय अभिमान असं तरी म्हणायचं, तिळभरानं काय फरक पडणार आहे परमार्थात? त्यांनी सांगितलं, ताई तिळभर सुद्धा फरक पडतो. काय फरक पडतोय मला त्यांनी सांगितलं होतं, तुम्हालाही सांगते, भजन करा. विठाला विठाला दसऱ्याच्या दिवशी आता पोळ्या कराव्या लागतील. पोळ्या करायच्या म्हणल्यावर भात आमटी पण करावी लागते, गुळवणी करावी लागते, भजी कुरड्या पापड तळावे लागतात. तुमच्याकडे तळतात का नाशिक जिल्ह्यात? आमच्या पुणे जिल्ह्यात हे सगळं करावं लागतं, आणि हे सगळं देवीला नाही लागलं तरी बाईच्या जातीला लागतं. त्याच्यामुळे भजी कुरड्या पापड सगळं तळावं लागतं. तळताना निम्मी कढईवर तेल घेतो आपण. तळून झाल्यानंतर तेल संपतं का शिल्लक राहतं? शिल्लक राहतं. शिल्लक राहिलेलं तेल टाकून द्यायचं का परत दुसऱ्या पदार्थाला वापरायचं? स्वयंपाक तुम्हीच करता ना? बाबा पण छान उत्तर देतात, म्हणजे बाबा पण किचन मध्ये जातात. आणि दिंडीचा स्वयंपाक, अरे बापरे, मग तो तुमचा मोठा स्वयंपाक आहे. तुम्हाला त्याच्यामुळेच माहिती आहे.
ते परत दुसऱ्या पदार्थाला वापरायचं असतं. बरं ते वापरायचं, मग ते गरम असेच तोपर्यंत काढता येत नाही. मग आमच्या माता मावल्या हुशार असतात, तोपर्यंत कणिक मळायला घेतात. कणिक मळून झाली तोपर्यंत तेल गार झालं की मग ती कढई उभी करायची, एखाद्या पात्रात तेल काढून घ्यायचं. पण तेल काढताना फक्त ती कढई उभी करायची असते का व्यवस्थित पुसून तेल काढायचं असतं? तुम्ही काय करता? बोटानं व्यवस्थित पुसून तेल काढायचंय. बरं आता ते व्यवस्थित बोटानं पुसून तेल काढलं, पण तरी बाईचं समाधान होत नाही. तरी बाईला तेल दिसत असतं. मग ती हुशार बाई काय करते माहितीये का? कणकीचा गोळा घेते, त्या कढईत टाकते आणि गोळसून गोळसून ते सगळं तेल काढते. आता कढईला तेल राहिलं का? आता कढईला तेल राहिलं? नक्की नाही ना? आता कढईला तेल राहिलं नाही. मग आता त्याच्यामध्ये 1 लिटर दूध तापवायला काहीच हरकत नाही. नाही तापवू शकत का? म्हणजे तेल खोटारड्या कुठल्या, मग अशी कसं काय नाही म्हणल्या? मग त्या कढईला आहे ना न दिसणारा सूक्ष्माती सूक्ष्म अंश चिटकलेला असतो आणि डोळ्यांना न दिसणारा सूक्ष्माती सूक्ष्म अंश जर त्याच्यामध्ये तुम्ही 1 लिटर दूध टाकलं तर तो अख्ख्या लिटरभर दुधाला नासवण्याची क्षमता ठेवतो. त्याचप्रमाणे आपल्या अंतकरणाला चिटकलेला सूक्ष्माती सूक्ष्म तिळा एवढा अहंकाराचा अंश आपण आयुष्यभर केलेल्या परमार्थाला नासवण्याची क्षमता ठेवतो. म्हणून तिळ भरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. आणि ज्याचा अहंकार गेला तो देव झाला. अहंकार गेला तो कमळे देव झाला. अहंकार गेला तो कमळे देव झाला. देव झाला, देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि अहंकार नसावा. अहंकार गेला की देवपणा येतो. अहंकार मिश्रित भजन असेल तर मग मात्र देव येणार नाही. आणि ज्यांनी ज्यांनी अहंकार सोडले त्यांच्याकडे देव आलेले आहेत. तुकोबराय म्हणतात आणि म्हणून मी भजन अहंकार विहीन केलं. अहंकार लोकात गेल्यावर येतो म्हणून तुकोबा म्हणतात मी लोकात भजनच करत नाही. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. तुम्हाला किती छान म्हणता येतं याच्यापेक्षा तुम्ही म्हणलेलं देवापर्यंत किती पोहोचतंय हे महत्वाचं आहे. आणि तुकोबराय म्हणतात मी म्हणलेलं त्याला पोहोचतं, कारण मी केलेलं भजन ज्या वेळेला मला समाधान देतं ना त्यावेळेला ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आपल्या भजनाचा लोकांना किती आनंद मिळतो याच्यापेक्षा माझ्या भजनाचा मला किती आनंद होतोय हे बघणं महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी मला आनंद मिळेल ना तेच भजन त्याला आवडलेलं असतं. कारण पडली छाया ब्रह्मेची तेव्हाच होते ज्या वेळेला एकाग्र होऊन आपलं ते मन भजन करत असतं. आणि तुकोबराय म्हणतात म्हणून मी माझ्या साधकांना सांगतो काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. अशा पद्धतीनं तुकोबा म्हणतात मी भजन केलं. पण ही सगळी जी विधी आहे त्याला भेटवण्याची, त्या विठाईला भेटवण्याची विधी या संतांनी मला सांगितली. म्हणून माझ्या कुळीची कुळदेवी कोण हे मला कळलं. संतांमुळं तिच्यापर्यंत पोहोचता आलं. म्हणून संतांबद्दलची कृतज्ञता तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात. कुळदेवी केली ठावी संतांनी. नुसतं प्रमाण ऐकलं एवढ्या गोड चालीत तरी कळतं तुकोबांना काय भाव पोचवायचा आहे ते. तुकोबराय म्हणतात त्या कुळीची कुळदेवी. कुळ कोणतं तुकोबरायांचं? काही जण म्हणतील मग कुळाचा विचार तुकोबराय एकीकडे म्हणतात न पाहे या ती कुळाचा विचार. पण कुळ आहे. आमचं कुळ कोणतं? वारकरी कुळ. आमचं कुळ कोणतं? वारकरी. हे आमचं कुळ आहे. वारकरी कुळीची देवी कोण? आमची सगळीच नाती जर त्याला आहेत तर मग आमची देवी पण तो, आमचा देवही तोच. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. आणि तो सगळीकडेच आहे. जर विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. जर तो सगळीकडेच भरलेला आहे तर त्या मायेनंच हे अरेंज केलेलं आहे. त्याच्यामुळं त्या देवीच्या मूर्तीमध्ये सुद्धा तो आहे.
एका वारकऱ्यानं मला प्रश्न विचारला होता, वारकऱ्यानं नवरात्रीला कीर्तन करावं का, वारकऱ्यानं गणेशोत्सवात कीर्तन करावं का, वारकऱ्यानं काहीच सोडलं नाही, महाशिवरात्र, दत्त जयंती, रामजन्म, हनुमान जयंती सगळीकडेच कीर्तनं करतात. मग त्यावेळेला मी त्यांना उत्तर दिलं, काय आहे ना, लग्न करताना मुलगी एकाशीच करते, तिचा जो मुलगा असेल त्याच्याशीच लग्न असतं, पण त्याच्याशी लग्न करायचं म्हणजे त्याचाच स्वयंपाक करायचा, त्याचीच कपडे धुवायची, त्याचीच भांडी घासायची, मग बाकीच्या घरच्यांचं काही करायचं असं थोडी जमतं. लग्न झालं की फक्त नवऱ्याचं केल्यावर नांदू देतील का, दुसऱ्या दिवशी हकालपट्टी करतील. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुर्याचे साहिजे, एरवी तरी वाहिजे चामाची मोठं. पतीचा जिव्हाळा असतो म्हणून सासू सासरे, ननंद, दिरा, जावा, पुतण्या पुतणी सगळ्यांचं करावं लागतं. तसं आमचं लग्न त्या पांडुरंगाशी जरी लागलेलं असेल, तो जरी आमचा पती असेल तरी त्याचा हा गोतावळा आहे, त्याच्यामुळे यांचंही आम्हाला करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून वारकरी सगळ्यांनाच कीर्तन करतो. चला मला हे सांगाय, ज्ञानोबराय म्हणतात ना, मी त्याची बायको आहे. पाचादा माझा नको, उशीर झालाय. घोंगडानेशीनं उरले मोठं केते जेवी न गे बाई, कामारी 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 होईन. त्याच्यामुळं तो पतिभाव जर पांडुरंगाबद्दल असेल तर मग तुम्ही कुणाच्याही पाया पडा. नवरा आवडतोय पण सासू सासऱ्यांच्याही पाया पडावं लागतं. तसं पांडुरंगावरती प्रेम आहे, पण देवीच्याही समोर आम्हाला नतमस्तक व्हावं लागतं आणि गणपती समोरही नतमस्तक व्हावं लागतं. पण मूळ प्रेमाचा विषय आमचा काय, विठोबा रखुमाई